बरं का मंडळी, आईच्या हातची आठवण करून देणारी भरल्या वांग्याची रेसिपी आज आपण करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप छान झणझणीत आणि चमचमीत वांगे होणार आहे सावजी स्टाईलमध्ये. वाव, हे बघा किती छान दिसत आहे वांगे. मस्त तेलाचा तवंग आलेला आहे. सावजी स्टाईल मध्ये भरली वांगी. चला तर मग रेसिपी सुरुवात करूया. हाय, आज आपण बघणार आहोत सावजी स्टाईल मध्ये झणझणीत भरली वांगी, मसाला वांगी. वांगी कापून घ्यायची आहे, क्रॉस मध्ये कापायची आहे वांगी. हे बघा, या प्रकारे असं कापून घ्यायचं आहे क्रॉस मध्ये. आता शेंगदाणे भाजून घेतले, छान खमंग शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे. शेंगदाणे भाजल्यानंतर खसखस भाजून घ्यायची आहे. शेंगदाणे झाले, बाजूला काढून ठेवले. आता खसखस भाजली. खसखस पण बाजूला काढून घेतली. आता डेसिकेटेड कोकोनट भाजलं. तुम्ही खोबरं पण घालू शकता किंवा ओलं नारळ पण घालू शकता. हे पण भाजून बाजूला काढून घेतलं आणि थंड होऊ दिलं. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं, खसखस आणि शेंगदाणे घातले. 4-5 हिरव्या मिरच्या घातल्या, कोथिंबीर घातली आणि पातीचा कांदा घातला. कांद्याची हिरवी पात घातली आणि मिक्सरमध्ये वाटून घेतलं मसाला पूर्ण छान. हे बघा, आपला मसाला वाटून झाला आहे. हे बघा, यात एक आपण सिक्रेट इंग्रेडिएंट घालणार आहोत, त्यामुळे वांग्याची चव एकदम वाढणार आहे, इन्हॅन्स होणार आहे, खूप टेस्टी होणार आहे वांगे. आता एका कढईमध्ये तेल घेतलं, मोहरी घातली, जिरं घातलं. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मोहरी जिरं घातल्यानंतर तो वाटलेला मसाला घातला, वाटण घातलं वाटलेलं. छान परतून घ्यायचं आहे वाटण. छान असं परतून घ्यायचं आहे, मस्त सुगंध सुटेपर्यंत. आता त्यात सुके मसाले घालायचे आहे. लाल तिखट बऱ्यापैकी लागतं. लाल तिखट, हळद, धणे जिरे पावडर, हिंग, सावजी मसाला, अशाच माझ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. हिंग घालून छान परतून घेतलं. आता चवीपुरतं मीठ घातलं. वाव, मस्त सुगंध सुटला. आणि आता ते सिक्रेट इन्ग्रेडियंट घातलं, चिंचेचा खोळ. यामुळे वांगे खूप टेस्टी होईल, खूप छान लागतं. तुम्ही या प्रकारे वांगे करून बघा, भरली वांगी. हे बघा, आपला मसाला तयार आहे. खूप छान सुगंध सुटला आहे मसाल्याचा. वाव, बढिया. आता ते वांग्यामध्ये आपण मसाले दाबून दाबून असे भरून घ्यायचा आहे मसाला. जे स्टफिंग आपण तयार केली ती छान दाबून दाबून वांग्यामध्ये भरून घ्यायची आहे. वांगे तुटता कामा नये, व्यवस्थित असं भरून घ्यायचं आहे. छान दाबून दाबून या प्रकारे सगळी वांगी भरून घ्यायची आहे. हे बघा असं.
आपली पूर्ण वांगी भरून झालेली आहे, छान मस्त दाबून दाबून. बढिया. आता त्याच कढईमध्ये तेल घ्यायचं आहे. आता भरपूर थोडं जास्त तेल लागतं ह्या भाजीला, भरल्या वांग्याला, कारण की ही सावजी स्टाईल मध्ये होत आहे, तर तेल आणि तिखट जास्तच लागतं. आता कांदा घातला, बारीक चिरलेला हिरवा कांदा. अद्रक लसूण पेस्ट घालायची आहे. कांदा झाल्यानंतर अद्रक लसूण पेस्ट घातली, ते पण छान परतून घ्यायचं आहे अद्रक लसूण पेस्ट. आता त्यात अद्रक लसूण पेस्ट परतल्यानंतर एक एक वांगी घालायची आहे आणि झाकून तसंच तेलामध्ये वांगे मुरू द्यायचे आहे. आता मंडळी मला सांगा, वांगे देशी आहे की विदेशी आहे? मला कॉमेंट मध्ये सांगा आणि याचं उत्तर मी तुम्हाला पुढच्या रेसिपी मध्ये देईल. पाच मिनिटानंतर मध्ये मध्ये बघत जायचं आहे वांगे तेलात आणि अलटी पलटी करून घ्यायचे आहे. तसेच तेलात होऊ जायचे आहे वांगे. आता थोडं मीठ घातलं, जास्त नाही घालायचं आहे कारण की आपण अगोदर मसाल्यामध्ये मीठ घातलेलं आहे. थोडं मीठ घातलं, आणखी उलट पलट करून घेतले वांगे, आणखी झाकून मुरू दिलं. आता थोड्या वेळानंतर त्यात पाणी घातलं, पाण्याने छान शिजून जातील. तसेही आपले वांगे तेलात छान मुरलेले आहेत. वाव, बढिया, छान तेलाचा तवंग आला आहे आणि कलर पण खूप सुंदर दिसत आहे वांग्याचा. छान मस्त सुगंध सुटला आहे. बढिया. आता झाकून आपण 10 मिनिटं शिजू देऊ. मध्ये मध्ये बघत राहू थोडं काढून. वांगे शिजलेले आहे. वाव, मस्त. आता सावजी मसाला घातला वरून, आणखी खूप भन्नाट चवीचे वांगे होतात हे. कोथिंबीर घातली बऱ्यापैकी आणि 2 मिनिटं तसंच झाकून राहू दिलं. 2 मिनिटानंतर आपले वांगे रेडी आहे, रेडी टू सर्व. वाव, बढिया, मस्त तेलाचा तवंग आणि छान मस्त चमचमीत वांगे झालेले आहे. पोळी बरोबर, भाकरी बरोबर, वरण भाता बरोबर खूप छान आणि टेस्टी लागतात हे वांगे. तुम्ही ट्राय करून बघा. सावजी स्टाईल मध्ये भरली वांगी, मसाल्याची वांगी नक्की करून बघा ट्राय. खूप छान लागतं. जर या प्रकारे तुम्ही वांगे केले तर सगळे वांगे विसरून जाल तुम्ही, सगळी पद्धत विसरून जाल वांगे करण्याची आणि ही तुमच्या लक्षात राहील. वाव, बढिया, मस्त. सावजी स्टाईल मध्ये भरली मसाल्याची वांगी, जबरदस्त. एक पोळीच्या ऐवजी 2 पोळ्या जास्त खाल अशी ही भरली वांगी. करून बघा आणि एन्जॉय करा. बाय.